12ला 2ला येतात, मोठ्यानं गाड्या चालवतात, अशा आवाज माणसाला झोपेतून जाते. उस रात में क्या हुआ था ये बोलिए. त्या रात्रीतून मग रात्रीतून गाड्या इथं बसले 4 जण, मारलं त्या तिथं पुढच्या घरात नेऊन. आधी ही बाई एकली घाबरून पडली बेचून, तिला दवाखान्यात नेलं. मग इथं गल्लीत जमा व्हायचं त्या पोराला मारून घेतलं. मग दुसरे लोक दांगडू करायचं तर पळून नाही गेले, माफी मागू लागली, आम्ही नाही केलं म्हणून. नेहमीच पोरं येत असते, त्यांनी संरक्षण करायचं, पोलिसांना आम्हाला संरक्षण द्यायचं. रात्री बिरात्री एखाद्या 2ला 1ला चक्कर मारायचं त्यांना. अजून एकदा येऊन गेले, दुसऱ्या वेळेस आले नाही. किती पाहिजे नाही तर या कोपऱ्यावर आणि खाली या कोपऱ्यावर पोर उभा राहते, बाहेरला जाता येत नाही, येता येत नाही. बिड्या पीत जाते, सिगरेट पीत जाते, अशी बायाच्या अंगावर धुवा उडत चालते. आपलं सगळे बोला, आपण लेडीज म्हणा, आम्हाला सुरक्षा. आणि भैया मागच्या वेळेस 3-4 वेळेस आहे ना असे भांडणं केले. आमच्या पायरीवरचे आहे ना मुंडक्यावर पाय दिला एका पोर, त्यांचेच. पण आमचे लेकरं घाबरते, आम्ही 3दा भांडणं केले. आणि मग इथं शेवट गाडीवर बसले, काड्या घालू लागले. पुन्हा मग ते बोलायला गेलं तर त्याच्यावर बेल्ट काढले, मारले, परसी चली आमच्या गाडीजवळच पडली परसी. माझं बीपी वाढून गेला, ते इतकं दांगडू करते, शिवे देते का. आम्हाला संरक्षण पाहिजे बाबा, एवढं काही नाही आमचं. हो, सगळ्या लेडीजची विनंती आहे, सगळ्या लेडीजला दाखवा. आमच्या सगळ्या लेडीजची विनंती आहे. हो, बस आम्हाला संरक्षण पाहिजे. हो, हो. गल्ली नंबर 31 बाजीपुरा. आम्हाला इथे राहण्यासाठी खूप आम्हाला त्रास होतोय. जे कामाला जाणारे असतात, येणारे असतात, त्यांना यायला खूप प्रॉब्लेम होतोय. म्हणजे आम्ही इथे लेडीज सुरक्षित नाहीये, ना लहान लेकरं सुरक्षित नाहीये. म्हणजे काम करणाऱ्यांना खूप त्रास आहे. आम्हाला इथे बाहेरचे पोरं येऊन खूप त्रास देतात आम्हाला. गल्ली जोरजोरात गाडी चालवणं, लहान लेकराला पाहत नाहीत कधी कधी. हे म्हणजे लहान लेकरांना स्पीकर जोरजोरात हॉर्न वाजवत गल्लीतून जात असतात. जे काम करणारे असतात त्यांना खूप त्रास होतो आम्हाला इथे. आणि लेडीज बसलेले असतात ना, शिवीगाळ केली जाते, जोर शिव्या वगैरे देऊन जातात. क्या आंग पे आए, उन्होंने मारे बच्चे को, मेरे बच्चा अकेला था, वो 2-3 जन थे. तो क्या हुआ, कैसे मारे, कुछ घायल हुआ, क्या हुआ? पट्टे से मारे, हाथ से मारे, मेरे बच्चे ने भी मारा. और वो फरसी हाथ में लिए थे ना, हमारे बच्चे को सुधर नहीं था, वो अकेला था, वो 4-5 जन थे. फिर उसके बाद में आप कंप्लेन कर रहे थे क्या? गए थे हम, बोले सब पूरी गली गई थी, पूछो ये सब. बोला उस दिन जब रात को झगड़ा हुआ, उसके बाद इनको मेडिकल में लेके गए, इनको मेडिकल किया. उसके बाद दूसरे दिन सब गली के लेडीज और जेंट्स, लड़के सब पुलिस स्टेशन में गए. पुलिस स्टेशन में जाके कंप्लेंट करिए. तो उन्होंने कहा कि आपने तुरंत 112 पे कॉल करना चाहिए था, लेकिन उस दिन हमको ये नहीं हुआ. तो उसके बाद हमने पूरे उन लड़कों के लिए कंप्लेंट किए. तो वो लड़के हमेशा इसके पहले भी वो गली में आके झगड़ा करते हैं. हमारा किसी का भी झगड़ा नहीं हुआ तो भी उनके झगड़े करते वो. और कुछ गाड़ी के पार्ट्स निकालते, और कुछ किसी के कंस्ट्रक्शन चल रहा हो तो वहाँ चोरी करते, कुछ न कुछ चालू रहता गली में. और इसकी वजह से गली के सब नागरिक को बहुत परेशानी होती है. इसके लिए सभी को मतलब कुछ न कुछ प्रोटेक्शन हमको होना. इसके बाद हमारे बच्चे को ऐसा मारना नहीं चाहिए, वो लोग आना नहीं चाहिए हमारे गली में, इसलिए हमारे को सुरक्षा चाहिए. और हमारे बच्चे को अकेला देख के उन्होंने मारे. आपका बच्चा कहाँ है अभी नहीं है, वो दुकान पे गए वाला. हमारे बच्चे को उन्होंने अकेला देख के 2-4 जनों ने मारे, हमला करे. सिर्फ गाड़ी पे से उठो इतना ही बोले, दूसरा कुछ भी नहीं बोले. तो उसके ऊपर से इतना. या ठिकाणी गल्ली नंबर 31 मधील समस्या आहे की या ठिकाणी महिलांना रात्रीच्या वेळेस, संध्याकाळच्या वेळेस येण्या जाण्यासाठी जो होणारा त्रास आहे, इतर मुलं जे आहे, व्यसनी मुले, आवारा मुलं यांच्यामुळे सर्वांना या ठिकाणी दुःख भोगावं लागत आहे. अचानक येऊन कोणी 4-4, 5-5 जण एका मुलाला पाहून हमला करतात, मारतात, धमक्या देतात, व्यसन करतात, गाडीचं पेट्रोल चोरतात. या ठिकाणी या दोन्ही गल्ल्यात रस्ते असल्यामुळे त्याची सर्वांनी नोंद घ्यावी
या कारणापासून, या सर्व त्रासापासून, या सर्व जनतेचं रक्षण व्हावं यासाठी सर्व महिला मंडळ व पुरुष वर्ग गल्ली नंबर 31 मधील सर्वांची विनंती आहे, या समस्या आमच्या दूर करावा ही सर्वांना विनंती आहे. उस दिन रात में आपके बच्चे के साथ क्या हुआ था? बच्चे के साथ कुछ नहीं, 4 जन आगे व्यसन करके आ गए थे आणि गाडीमध्ये काड्या करत होते. हाँ जी, गाडी काड्या करत होते. बेल्ट काढून मारलं, त्याला एकट्याला मारलं, सर्व त्यांनी चौघ. हे सगळे समस्या आहे, सर्व दुःखाचं वातावरण आहे. सर्व असं या त्रासापासून सर्व समस्या आमच्या या सर्व महिला मंडळ, पुरुष वर्ग, मुलांना हा त्रास आहे, हा त्रास दूर व्हावा हीच आमची इच्छा आहे, हीच मागणी, बाकी काही नाही याच्यावर. आता 1 महिन्यापूर्वी आमच्या इकडची घरात काम चालू होतं, तर तिथून मोटर चोरीला गेली, पुन्हा 4-5 दिवसांना सायकल चोरीला गेली, असं प्रमाण वाढू राहिलेलं आहे. रात्री 12-1च्या नंतर याशी चोऱ्याचा पट्या होते आणि पेट्रोल पण चोरीला जाते गाड्याचे. कौन करता है सब? कुछ मालूम नहीं, रात में 12 बजे 2 बजे अकेले आदमी कैसे बाहर निकलेगा, सामने वाला कैसा रहता अपने कोई मालूम नहीं.